नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे इंदूवरती आणि मोठ्या बाईंवरती खूप आरोप होतात. श्रीकला नाटक सुरू करते की नको कोणी कोणाला काही बोलू नका. इंदू सगळ्यांची माफी मागते तरीसुद्धा काही त्याचं सोल्युशन निघत नाही आणि आदोक्षसुद्धा खूप चिडलेला असतो. मीनवाईल इंदू मोठ्या बाई आणि बाकी सगळ्यांना समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते, पण कोणीच इंदूचं काहीच ऐकत घेत नाही आणि तिच्यावरती टोमण्यांना सुरुवात होते. आज शाळेचा सुद्धा विषय निघणार आहे आणि श्रीकलाची पुरेपूर फजिती होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे श्रीकला खूप रडायला लागलेली असते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, काय ग तुम्हाला काही सांगितलं नाही? तेव्हा श्रीकला म्हणते, मला घरामध्ये वाद नव्हते पाहिजे, त्याच्यामुळे बाबा मी काहीच बोलले नाही. प्लीज बाबा तुम्ही त्यांना काही बोलू नका, मी एवढ्या गोष्टी मनाला लावल्या नाही. तेव्हा शकुंतला की म्हणतात, काय हो वहिनी, मला तर एकच समजत नाही, तुम्ही श्रीकलाला या घरची सून समजणार आहेत की नाही? सतत तिचा दुस्साहस करताय, बघताय ना ती किती छान आहे आणि सगळ्यांना किती समजून घेते. तेवढ्यात इंदू सगळ्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणायला लागते, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी श्रीकलाला एवढं सगळं बोलली, त्यासाठी मी तिची माफी मागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, इंदू तुझं हे दरवेळेसचं सुरू आहे आणि आता मला तुझ्या बोलण्याचा आणि वागण्यावरती काहीच वाटत नाही. इंदूवरती सतत आरोप होत असतात. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, प्लीज एकदा समजून घ्या, यानंतर मी असं कधीच करणार नाही. तेव्हा अधोक्षज म्हणतो, इंदू या पहिलेही मी तुला खूप छान प्रकारे समजवलं आहे की अशा गोष्टी करू नको, पण तरीसुद्धा तू ऐकली नाही. जर पुन्हा असं काही झालं ना तर एक गोष्ट आठवण ठेव, गेल्या वेळेला फक्त बॅग भरली होती, या वेळेला मी डायरेक्टली घराबाहेर निघून जाईल आणि कोणाचाच मागचा पुढचा विचारसुद्धा करणार नाही. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात, आता मला जेवायची इच्छा सुद्धा नाही. तेव्हा श्रीकला म्हणते, बाबा असं पाण्यावरून उठू नका, प्लीज थोडंसं खाऊन घ्या ना. तेव्हा ते म्हणतात, नको, आता घरामध्ये इतके कलह बघून ना माझी कशाचीच इच्छा राहिली नाही, मी जातो. तेवढ्यात इंदूसुद्धा त्यांच्या मागोमाग जाते आणि म्हणायला लागते, व्यंकू महाराज प्लीज मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण असं अन्नावरती राग काढू नका, असं उपाशीपोटी घराबाहेर जाऊ नका. तेव्हा ते म्हणतात, इंदू हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे ना. मी ज्या इंदूला ओळखायचो ना ती इंदू मला आता दिसतच नाही. सतत श्रीकलाचा दुस्साहस करते, सतत तिच्या मागे पुढे काही ना काही कटकारस्थान करत असते. हे सगळं करून तुला काय मिळतं ग? मला खरंच समजत नाही इंदू, तुझं काय चाललं आहे आणि तुझ्याच बाबतीत एवढं सगळं का होते? ज्या इंदूला लहानपणापासून मी समजवलं आहे, जिला कीर्तनाचे धडे दिले, ती इंदू आजकाल मला दिसतच नाही. तेव्हा ती म्हणते, व्यंकू महाराज एकदा समजून घ्या ना, मी या घरासाठी जे काही करते ते चांगल्यापणासाठीच करते आणि माझ्याकडून चूक झाली. मी श्रीकलाची पिशवी चेक केली, पण यानंतर मी थोडाफार का होईना तिच्यावरती विश्वास ठेवेल. तेव्हा ते म्हणतात, कसला विश्वास? इंदू तू ज्या प्रकारे वागते ना मला बिलकुल वाटत नाही तुझं कोणावरती विश्वास उरला सुद्धा आहे. खरं म्हटलं तर तुझ्या मनाला जे येते ना तू तेच करत चालली आहे, कोणाचाच आणि कसलाच तू मागचा पुढचा विचार करत नाही, म्हणून आता माझाही तुझ्यावरती विश्वास नाही. खरं म्हटलं तरी तू खरी आहेस की खोटं आहे हे सुद्धा आता मला कळणं चुकीचं वाटत आहे, म्हणून तू तरी आता माझ्या मध्ये मध्ये करू नको. मला कशामध्ये काडीचाही इंटरेस्ट उरला नाही. व्यंकू महाराज इंदूला खूप मन दुखवतात आणि तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर इकडे अधोक्षज ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि म्हणायला लागतो, काय सरपंच साहेब सगळं ठीक ना? तेवढ्यात तिथे पप्या सुद्धा येतो आणि म्हणतो, काय सरपंच कसं सगळं व्यवस्थित ना? तेव्हा तो म्हणतो, हो सगळं ठीक, मला सांग शाळेच्या कामाचं काय सुरू आहे? तेव्हा पप्या म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर शाळेचं काम ठीकठाक सुरूच आहे आणि तुमच्या घरामध्ये एवढे कलह होऊन सुद्धा तुम्ही शाळेच्या कामासाठी एवढे तत्पर आहेत ना, हे बघूनच मला खूप आनंद होत आहे. खरं म्हणजे तुम्ही मेन माणसं आहात ना? तेव्हा अधोक्षज म्हणतो, मेन माणसं तर तू आहेस रे, आमच्या सगळ्यांचं एवढं लक्ष नसताना सुद्धा तू सगळी कामं खूप छान प्रकारे हँडल केली. खरं म्हणजे कौतुक तर तुझं व्हायला पाहिजे. तेव्हा पप्या म्हणतो, कौतुक तुमचंच व्हायला पाहिजे, पण अधोक्षज महाराज मला आता एक सांगायचं आहे, ओळखीमुळे गोष्टी मॅनेज तर झाल्या आहेत, पण आता त्या पुढे जाणार नाही. आपल्याला पैशाची जुळवाजुळव लवकरच करायला पाहिजे आणि इंदूला खरं म्हटलं तर आता याच्यामध्ये लक्ष सुद्धा घालायला पाहिजे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, मला सगळं समजतंय रे, पण
इंदू वेगळ्याच व्यापात आहे आणि तिला खरंच या सगळ्यासाठी खरंच वेळ उरलेलाच नाही आहे, म्हणून तर ती याच गोष्टींकडे लक्ष सुद्धा देत नाही. तेव्हा पप्पा म्हणतो पण काहीतरी करायला लागेल आणि शाळेकडे लवकरात लवकर सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नको, मी आहे ना, मी काही ना काही नक्कीच मार्ग काढेल. दुसरीकडे श्रीकला खूप पिसळलेली असते. तेव्हा ती म्हणते तुम्ही जेव्हाही मला फोन करता ना सतत पैसे पैसे पैसे, बस पैशांशिवाय तुम्हाला कशाशीच घेणं देणं नाही ना. तेव्हा पोपटराव म्हणतात अरे ग समजून तर घे, तो गुलाब आहे ना तो माझ्या डोक्यावर नसतो ग. तेव्हा ती म्हणते हो मला सगळं समजते बाबा, पण कधीतरी पोरीची सुद्धा काळजी घ्या. तुमचाच बदला घेण्यासाठी मी इथे थांबलेली आहे ना, मग तरी सुद्धा तुम्हाला माझी काडी मात्रही पर्वा नाही आहे. सतत पैशासाठी हावरटपणा सुरू आहे. माझ्याकडे काय पैशांची बँक आहे का जे सतत मी तुम्हाला पैसे पुरवू. तेव्हा ते म्हणतात हे बघ माझ्या हातामध्ये जे काही आहे ना मी ते तुला सगळं सांगतोय. खरं म्हटलं तर गुलब्याचं तोंड जरा मोठंच झालं आहे आणि तो सतत पैशांची भीक मागतोय. अजून त्याला 2 लाख रुपये हवे आहेत, मग काही कर आणि मला 2 लाख रुपये मिळव. तेव्हा ते म्हणते 2 लाख रुपये तुम्हाला समजते का मी कुठून आणू? इथे काही दिग्रजकरांच्या घरामध्ये पैशांचं झाडबीड आहे का जे मी तुमच्यासाठी पैसा घेऊन येऊ. तेव्हा ते म्हणतात हे बघ एक वेळ त्या आनंदीला मारून टाक, व्यंकूला मार, पण माझ्यासाठी 2 लाख रुपये काही करून जुळो, मला बाकी काहीच माहिती नाही. तेव्हा ते म्हणते तुमचे सजेशन देऊ नका, मी बघते तुम्हाला 2 लाख रुपये हवे आहेत ना, मी काही ना काही नक्की पर्याय काढते. तुम्ही आता शांत व्हा आणि माझा डोकं खाऊ नका. ती लगेच रागारागामध्ये फोन फेकायला जाईल पण स्वतःला अडवते. थोड्या वेळानंतर इकडे श्रीकला काहीतरी करण्यासाठी खाली येतच असते. तेवढ्यात नारायणीताई तिला अडवतात आणि म्हणतात काय ग श्रीकला कुठे चालली आहे. तेव्हा ती म्हणते कुठेच नाही ताई इथेच आहे ना. तेव्हा ती म्हणते एक काम कर श्रीकला चहा पिऊन घे. तेव्हा श्रीकला लगेच गोपाळचा विषय काढते आणि म्हणायला लागते गोपाळ बघतोय ना तुझ्या घरचे माझी किती काळजी करतात. खरं म्हटलं तर गोपाळ गेल्यानंतर ताई तुम्ही माझी जरा जास्तच काळजी करताय, हा खरंच तुमचं माझ्यावरती खूप जीव आहे. तेव्हा नारायणताई म्हणतात हो मग गोपाळच्या बायकोची काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना, आणि तसंही तुझ्या पोटामध्ये आता गोपाळचा अंश आहे आणि आता लवकरावर आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा श्रीकला विचारते काय ग ताई कुठे जायचं आहे. तेव्हा नारायणताई म्हणतात अगं आपल्याला जायचं आहे सोनोग्राफी करायला. ते ऐकता श्रीकलाच्या हातातून चहाचा कप धडधड करत खाली पडतो आणि तिच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. तेव्हा नारायणीताई म्हणतात काय झालं, थोडं साईडला हो तुला लागू शकतं. तेव्हा ती म्हणते की ताई सोनोग्राफीला जाणं गरजेचं आहे का. तेव्हा ते म्हणतात हो गरजेचंच आहे आणि खरं म्हटलं तर 12:30ची अपॉइंटमेंट सुद्धा आहे, तू लवकर आवरून घे. मी लगेच बाकी सगळ्या गोष्टी बघते आणि धपाट्यांचं सुद्धा बघून घेते. तेव्हा श्रीकलाच्या पायाखालची जमीन चाललेली असते की आता या सोनोग्राफीचं आपण काय करायचं आणि कसं या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा. हे सगळं ऐकल्यानंतर ती खूप घाबरून गेलेली असते, पण इंदूचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं आणि सगळ्या गोष्टी ती लांबून बघत असते. इकडे श्रीकला रूमच्या आतमध्ये येते आणि म्हणायला लागते अचानक हे सोनोग्राफीचं काय आलं आहे, मी हे सगळं कसं मॅनेज करेल, मला तर खूप भीती वाटत आहे. ती लगेच कपाट ओपन करते आणि त्याच्यामधून अर्काची बॉटल बघते. ती विचार करते की हे अर्क पाजून काहीतरी तंत्रमंत्र करता येईल. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की अर्क सुद्धा संपलेला आहे आणि ती स्वतःहूनच बेचैन होऊन जाते की आता आपण पुरते फसलेलो आहेत, आता आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. दुसरीकडे इंदू इकडे मोठ्या बाईंच्या रूममध्ये जाते, पण मोठ्या बाई तिचं ऐकण्याच्या काही मनस्थितीमध्ये नसतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते मोठ्या बाई तुम्हाला माहितीये का आता नारायणीताई श्रीकलाशी बोलत होती आणि तिने जेव्हा सोनोग्राफीचा विषय काढला ना श्रीकलाच्या पायाखालची जमीनच आदरली, तिच्या हातून चहाचा कप सुद्धा पडला. मला असं वाटते ती काहीतरी खोटं नाटं बोलते. तेवढ्यात मोठ्या बाई इंदूवरतीच पलटतात आणि म्हणतात काय ग तू मला ते श्रीकलाबद्दल सांगायला आली आहे का, तू 1 नंबरची खोटाडी आहे. चल आता या रूम मधून बाहेर निघ, तुला एवढे दिवस मी जवळ केलं नाही हीच माझी चूक झाली, आता मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही, निघ 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 चल चल. त्या लगेच तिला धक्के मारून पूर्णपणे रूमच्या बाहेर काढत खाली घेऊन येतात. तेव्हा ती म्हणतात ही मुलगी नालायकच आहे आणि मला सगळ्यांबरोबर भडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होती आणि हिच्याचमुळे माझं आयुष्य एवढं खराब झालं आहे आणि श्रीकलावरती तर सतत आरोप करते ना. आता मला समजलं ही मुलगी आहे ना ही जादूटोणे करते, मला सगळ्या गोष्टींमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इंदू म्हणते मोठे बाई तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा ते म्हणतात मी सगळं खरंच बोलते, हे बघा काळे
मनी आहेत जे माझ्या जवळ होते. तेव्हा अधोक्षज म्हणतो, आई काहीही बोलते हा, त्या काळ्या मण्यांचा आणि इंदूचा काय संबंध आला? तेव्हा ते म्हणतात, सगळ्या गोष्टीमध्ये याच मुलीचा संबंध आहे. हीच मला श्रीकलाबद्दल भडकवत होती आणि हिनेच माझ्यावरती काळात जादू केलेला आहे, तंत्रमंत्र करते आणि मला स्वतःच्या मुठीमध्ये करते. खरं म्हटलं तर एक नंबरची कपटी आणि नालायक बाई आहे. हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायला पाहिजे, कारण की ही या घरच्या सून होण्याच्या लायकीची नाही आहे. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, मोठेबाई जरा ऐकून तर घ्या. तेव्हा मोठेबाई म्हणतात, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे, गप्प राग. तुझ्यामुळे माझ्या घराचं वाटोळ झालं आहे. तूच एक नंबरची स्वार्थी आणि मतलबी आहे. बघताय ना, हिने माझ्यावरती काही जादू केलेली होती. हे बघ, याचे प्रूफ आहेत. माझ्या उशीखाली हे मला मनी सापडले आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, आई तू काहीही बोलते, इंदू असं करू शकत नाही. तेव्हा मोठेबाई म्हणतात, मग काय मी खोटं बोलते का? हे बघ, हे मनी मला सापडले आहेत, याचा काय अर्थ आहे तू सांग ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, हे बघ आई, हे मनी असे घ्यायचे आणि घराबाहेर फेकून द्यायचे, याचा काहीच अर्थ नाही आहे. किती काही झालं ना, इंदू अशा थराला कधीच जाऊ शकत नाही, एवढा माझा इंदूवरती विश्वास आहे. तेव्हा मोठेबाई म्हणतात, बघा बघा, माझ्या मुलाला तर पहिलेच स्वतःच्या बाजूने करून घेतलं आहे आणि आता तो माझ्याशी कसा भांडायला लागला आहे, कसं बोलायला लागतोय. बघा व्यंकू महाराज, ही एक नंबरची नालायक मुलगी आहे. ज्या मुलाचं माझ्याशिवाय पान सुद्धा हलत नव्हतं ना, तो मुलगा आता बायकोची बाजू घेतो आणि मला वाटेल ते बोलायला लागला आहे. तुम्ही बघताय ना माझ्या बाबतीत काय होत आहे. म्हणजे माझी कुठे इज्जतच ठेवली नाही या पोऱ्यांनी. सगळीकडे फक्त बायकोचंच वर्चस्व याला दिसते. तुम्ही तरी बघताय ना, या मुलीने सगळ्या बाबतीत मला भडकवलं आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने करून घेतल्या आहे. एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे. खरं म्हणजे हिला, मला असं वाटते व्यंकू महाराज, तुम्हाला पटत असेल ना माझं बोलणं, तर हिला लवकरात लवकर घराबाहेर काढा. ही आपल्या घरामध्ये कोणाचं काहीच चांगलं होऊ देणार नाही. हिचं वेगळा स्टोर आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, मला पहिल्यांदाच यावेळेला वहिनींचं म्हणणं पटत आहे. इंदू अगदीच चुकीची आहे. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराजांचं बोलणं मोठ्याबाई म्हणायला लागतात, एक काम करा, इंदूला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. तेव्हा अधोक्षज म्हणतो, आई काय चाललं आहे, तू जरा शांत हो, सतत इंदूवरती आरोप करणं आता बंद कर. तेव्हा ती म्हणते, हो, या घरामध्ये माझी कोणाला किंमतच नाही आहे ना, जे करायचंय ते करा, मी कोणाला काहीच बोलत नाही. नारायणीला मोठ्याबाईंवरती थोडा संशय आलेला असतो, पण इंदू अक्षरशः रडवाणी झालेली असते. मोठ्याबाई तावा तिथून निघून जातात. तेव्हा श्रीकला विचार करायला लागते, ही आनंदी जे काही वागली ते खरं आहे की खोटं आहे. पुन्हा या सासू सुनांमध्ये भांडण तर सुरू झालं नसेल ना. जे काही असे की हे सगळं नाटक आहे. तिच्या मनामध्ये खूप सारे संशय निर्माण झालेले असतात. आणि इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे व्यंकू महाराज इंदूशी काही बोलत नसतात. तेव्हा इंदू म्हणते, तुम्हाला माहिती आहे का शाळेचं नाव काय आहे? डॉक्टर गोपाळ व्यंकट डिग्रसकर. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज थोडे खुश होऊन जातात. तर दुसरीकडे इकडे सगळे म्हणत असतात, तुम्हाला जशी काही शाळा असो ना, तुम्हाला शाळेचं उद्घाटन आजच्याच करायला पाहिजे, नाहीतर गोष्टी तुमच्या हातातून जाऊ शकतात. तर दुसरीकडे रत्ना म्हणत असते, काय ग, शाळेचं उद्घाटन आहे, त्यावेळेला तू काय करणार आहे? तेव्हा श्रीकला म्हणते, तू काळजी करू नको, मी असं काहीतरी करेल ना ज्यामुळे ते उद्घाटन कधीच होणार नाही. तेव्हा रत्ना विचारते, काय करणार आहेस तू? जे काही असेल ते मला सांग. तेव्हा ती म्हणतात, त्या उद्घाटना दिवशी मी असं काहीतरी करेल ना की ती शाळा कधीच ओपन होता कामा नये आणि त्या इंदूचं स्वप्न आहे ना ते पुरेपूर चुरचूर व्हायला पाहिजे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकला तर पुन्हा इंदूच्या वाईटावरती उठली आहे. खरंच इंदू या सगळ्यातून मार्ग काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.